हवी श्री रवींद्र पाटील सर, शंकर गोपाळे सर, रुद्राक्ष पानसरे सर, श्री विलास समेळ सर, श्री सुरेश दाजी धस सर, सौ भारतीताई पाटील मॅडम, प्रतापराव महाडिक सर, श्री आर पाटील साहेब, या सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलनासाठी स्टेजवर यायचे। एक छोटीशी ज्योत प्रतीक म्हणून काम करते, थोडासा का होईना पण अंधार दूर करते। एक छोटीशी ज्योत प्रतीक म्हणून काम करते, थोडासा का होईना पण अंधार दूर करते। जीवनाला हवी प्रकाशाची वात, दिव्यामध्ये जळते छोटीशी वात, तरीही तिला आहे मानाचे स्थान, हे आपणास आहे ज्ञान। तेव्हा दीप प्रज्वलनाने करूया कार्यक्रमाची सुरुवात। या ठिकाणी सन्माननीय संजीवजी नाईक साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन, त्याचबरोबर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचंही या ठिकाणी पूजन होत आहे। आद्य शिक्षणाचे जे प्रवर्तक आहेत अशा महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याही प्रतिमेचं पूजन या ठिकाणी सन्माननीय संजीवजी नाईक साहेब यांच्या हस्ते होत आहे। आजच्या या दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनासाठी ॲडव्होकेट सौ भारतीताई पाटील याही या ठिकाणी उपस्थित आहेत। ज्येष्ठ समाजसेवक श्रीयुत सुरेश उर्फ दाजी सनद साहेब, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध सुलेखनकार श्रीयुत समेळ सर, त्याचबरोबर श्रीयुत प्रताप महाडिक सर, श्रीयुत टी आर पाटील साहेब, त्याचबरोबर प्राध्यापक शंकर गोपाळे सर, रवींद्र पातारे सर, संस्थापक अध्यक्ष सन्माननीय श्रीयुत बसवराज लचने साहेब, त्याचबरोबर न्यू मॉडर्न स्कूलच्या मुख्याध्यापिका तथा एकता विकास सेवा संघच्या अध्यक्षा आदरणीय सौ संगीता लचने मॅडम, या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे। अतिशय मंगलमय अशा वातावरणामध्ये पांडुरंगाच्या शेजारी श्रीयुत बसवराज लचने साहेब यांच्या प्रेमरूपी जीवन या काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्यानिमित्त उपस्थित सर्व मान्यवर या ठिकाणी दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करीत आहेत। आजच्या या कार्यक्रमाचे ज्यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे ते सन्माननीय श्रीयुत संजीवजी नाईक साहेब आणि सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीत हा दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडित आहे। राफनाईक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीयुत रवींद्र पाटील सर हे या ठिकाणी दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करीत आहेत। आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक प्रमुख अतिथी सन्माननीय संजीवजी नाईक साहेब यांना मी विनंती करतो की कृपया आपण या ठिकाणी आसनस्थ व्हावं। त्याचबरोबर सन्माननीय ॲडव्होकेट सौ भारतीताई पाटील मॅडम यांनाही मी विनंती करतो की कृपया आपण या ठिकाणी आसनस्थ व्हावं। श्रीयुत टी आर पाटील साहेब यांनाही विनंती करतो की कृपया आपण या ठिकाणी व्यासपीठावर आसनस्थ व्हावं। या ठिकाणी फ्लॅशलाईट बंद करायची आहे, डीजे सिस्टम
फ्लॅश लाईट बंद करायची आहे. सुप्रसिद्ध सुलेखनकार श्रीयुत समेळ सर यांना मी विनंती करतो की कृपया आपण या ठिकाणी व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. प्राध्यापक रवींद्र पाटील सर यांनाही मी विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती विराजमान व्हावं. प्राध्यापक शंकर गोपाळे सर, श्रीयुत रवींद्र पातारे सर यांनीही या ठिकाणी आसनस्थ व्हावं. आजच्या या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलेलं आहे, ज्यांच्यासाठी हा एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण आमचे सन्माननीय श्रीयुत बसवराज लचाने साहेब, त्याचबरोबर आमच्या मार्गदर्शिका न्यू मॉडर्न स्कूलच्या मुख्याध्यापिका, एकता विकास सेवा संघच्या अध्यक्षा आदरणीय सौ संगीता लचाने मॅडम यांनाही मी विनंती करतो की कृपया आपण या ठिकाणी व्यासपीठावर विराजमान व्हावं. आदरणीय सौ संगीता लचाने मॅडम. त्याचबरोबर आमच्या शाळेवरती सदैव हाकेला ओ देणारे आमचे शुभचिंतक, नितांत प्रेम असणारे श्रीयुत गौरव तिडके यांनाही मी विनंती करेल की आपणही या ठिकाणी आसनस्थ व्हावं. आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या नवी मुंबईचे शिल्पकार माननीय माजी खासदार श्री संजीवजी नाईक सर वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलेले आहे. तर फूल नाही फुलाची पाकळी म्हणून मी आमच्या संस्थेचे अध्यक्ष संस्थापक माननीय श्री बसवराजजी लचाने सर यांना अशी विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन माननीय संजीवजी नाईक सर यांचं स्वागत करावं. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात माननीय खासदार श्री संजीवजी नाईक सर यांच्यासाठी. वेळात वेळ काढून सर इथे आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत. एक तुळशीचं रोपटं, तुळस ही आरोग्यदायी असते, आरोग्यासाठी तुळशीचे खूप फायदे आहेत आणि म्हणूनच तुळशीचं एक छोटंसं रोपटं देऊन सरांचं स्वागत आमच्या संस्थापिका, आमच्या मुख्याध्यापिका, न्यू मॉडर्न स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ संगीता बसवराज लचाने मॅडम आणि बसवराजजी लचाने सर यांच्या हस्ते करण्यात येत आहे. मला एक छोटासा किस्सा सांगावासा वाटतो श्री संजीवजी नाईक सरांच्या बाबतीत. सर एकदा प्रवासामध्ये एक नवी मुंबईचीच माझी एक मैत्रीण होती. कदाचित ती कुठल्या तरी पक्षाचं काम करत होती, पण विषय निघाला नवी मुंबईच्या राजकारणाचा. ती होती तुमच्या अपोजिटर पक्षातली, पण तरीही तिने जेव्हा तुमचं कौतुक केलं की नाही संजीवजी नाईक सर, मी जरी अपोजिटर असले तरी संजीवजी नाईक सरांचं वक्तृत्व, त्यांची बोलण्याची एक शैली, गोरगरिबांना समजून घेण्याचं एक प्रत्येक ती मला बोलली कुठलाही माणूस त्यांच्याकडे जर गेला तर तो
कधीही निराश होऊन परत येत नाही. म्हणजे हेच एक पोचपावती असते सर, की जेव्हा आपला अपोजिटरही आपलं कौतुक करतो, ही खूप मोठी पोचपावती असते. ती काम करत होती दुसऱ्या पक्षाचं, पण तिने कौतुक केलं संजीवजी नाईक साहेबांचं. तो क्षण आजपर्यंत माझ्या लक्षात आहे. त्या गोष्टीला कमीत कमी 5 ते 6 वर्ष होऊन गेलेले आहे, पण आजही आठवतं मला. जेव्हा कधी कुठे पोस्टर वगैरे बघितला, सरांचा फोटो बघितला, की त्यावेळेस मला आठवतं की नाही, या व्यक्तीने असं काम करते ही व्यक्ती, की जेणेकरून विरोधकांच्याही लक्षात असते की जे आपण करू शकत नाही ते या व्यक्तीकडनं होतंय. असं संजीवजी नाईक सरांनी आमच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्यांचं स्वागत श्री आमचे बसवराज लचाने सरांनी केलेलं आहे. त्यानंतर आपण असं म्हणतो की जो न देखे रवी तो देखे कवी, असे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले श्री रवींद्र पाटील सर, ते एक कवी आहेत, लेखक आहेत. त्यांचं स्वागत श्री लचाने सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. आमचे लचाने सरही आमचे लचाने सर एक खूप उत्कृष्ट कवी आहेत आणि त्यांच्याच कवितांचं प्रकाशन सोहळा आज आपल्या समोर होणार आहे. कृपया जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. यानंतर लोग कहते हैं कि फूल सबसे खूबसूरत होते हैं, लोग कहते हैं कि फूल सबसे खूबसूरत होते हैं, लेकिन हम कहते हैं कि कुछ इंसान ऐसे होते हैं जो फूलों से भी खूबसूरत होते हैं. अशाच फुलांपेक्षाही सुंदर असणाऱ्या आमच्या भारतीताई पाटील यांचं स्वागत सौ संगीता लचाने मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी नुकतेच सन्माननीय श्रीयुत सुधीर घागस सर, ठाणे जिल्हा विद्यासेवक सहकारी विद्यासेवक पतसंस्था लिमिटेडचे अध्यक्ष, या ठिकाणी त्यांची नुकतंच आगमन झालेलं आहे. न्यू मॉडर्न स्कूल व एकता विद्यालय यांच्या वतीनं मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर सन्माननीय श्रीयुत ज्ञानेश्वर गोसावी सर यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही मी न्यू मॉडर्न स्कूल व एकता विद्यालयाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर एकता विकास सेवा संघ व न्यू मॉडर्न शिक्षण संस्थेचे सचिव आमच्या सन्माननीय श्रीयुत बसवराज लचने साहेब यांचे मोठे बंधू श्रीयुत शांतकुमार लचने साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मीही त्यांचं शब्द सुमनांनी स्वागत करतो. यानंतर श्रीयुत विलास समेळ सर, सुप्रसिद्ध सुलेखनकार. श्रीयुत विलास समेळ सर, प्रसिद्ध सुलेखनकार, यांनाही या ठिकाणी तुलसी रोप व शाल देऊन सन्मानित करावं अशी मी श्रीयुत बसवराज लचाने साहेब यांना विनंती करतो. त्यानंतर श्रीयुत सुरेश उर्फ दाजी सनद साहेब यांना तुलसी रोप व शाल देऊन सन्मानित करावं असं मी श्रीयुत शांतकुमार लचाने साहेबांना विनंती करतो. श्रीयुत शांतकुमार लचाने साहेब हे सुरेश उर्फ दाजी सनद साहेब यांना या ठिकाणी तुलसी रोप व शाल देऊन सन्मानित करतील. यानंतर श्री डी.आर. पाटील सर यांचं स्वागत श्री महाडिक सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. डी.आर. पाटील सर. यानंतर श्रीयुत शांतकुमार लचाने साहेब हे या ठिकाणी श्रीयुत सुरेश उर्फ दाजी सनद साहेब यांना सन्मानित करतील तुलसी रोप व शॉल देऊन. त्याचबरोबर श्रीयुत डी.आर. पाटील साहेब उपसभापती पाटण पंचायत समिती यांना श्रीयुत प्रतापराव माडिक सर यांनी तुलसी रोप व शाल देऊन सन्मानित करावं असं मी सरांना विनंती करतो.
यानंतर श्रीयुत शंकर गोपाळे सर, कवी व निवेदक यांना तुलसी रोप व शाल देऊन सन्मानित करावं अशी मी श्रीयुत सुधीर घागस सर यांना विनंती करतो. श्रीयुत सुधीर घागस सर, ठाणे जिल्हा विद्यासेवक पतपेढीचे अध्यक्ष, ठाणे जिल्हा विद्यासेवक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष श्रीयुत सुधीर घागस सर हे या ठिकाणी शंकर गोपाळे सर, कवी व निवेदक यांना या ठिकाणी सन्मानित करीत आहेत शाल व तुलसी रोप देऊन. त्यानंतर सन्माननीय श्रीयुत बसवराज लचन साहेब यांना मी विनंती करतो यानंतर सन्माननीय संजीवजी नाईक साहेब यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी सुधीर घागस सर, ठाणे जिल्हा विद्यासेवक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष यांना आपण शाल व तुलसी रोप देऊन सन्मानित करावं. सन्माननीय श्रीयुत संजीवजी नाईक साहेब. यानंतर श्रीयुत रुद्राक्ष पातारे सर, कवी यांनाही या ठिकाणी तुलसी रोप व शाल देऊन सन्मानित करावं असं मी श्रीयुत बसवराज लचने साहेब यांना विनंती करतो. यानंतर श्रीयुत ज्ञानेश्वर गोसावी सर यांनाही या ठिकाणी शाल व तुलसी रोप देऊन सन्मानित करावं अशी मी शांतकुमार लचने साहेब यांना विनंती करतो. सगळ्यात महत्वाचं व्यक्ती ते माग का उरलेत, कारण ते या ठिकाणी अतिथी म्हणून नाही, गेस्ट म्हणून नाही तर होस्ट म्हणून आलेले आहेत, म्हणून मागे ठेवलेले सर. या ठिकाणी श्रीयुत प्रतापराव माडिक सर यांना आमचे आधारस्तंभ प्रेरणास्त्रोत श्रीयुत बसवराज लचने साहेब यांनी शाल व तुलसी रोप देऊन सन्मानित करावं अशी मी साहेबांना विनंती करतो. यानंतर श्रीयुत गोसावी सर, यानंतर आमच्या न्यू मॉडर्न शिक्षण संस्था व एकता विकास सेवा संघाचे सचिव, आमच्या साहेबांचे मोठे बंधू, वडील, पितृतुल्य बंधू सन्माननीय श्रीयुत शांतकुमार लचने साहेब यांना या ठिकाणी शाल व तुलसी रोप देऊन सन्मानित करावं अशी मी सन्माननीय श्री संजीवजी नाईक साहेब यांना विनंती करतो. आजच्या या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणजे श्रीयुत बसवराज लचने साहेब यांच्या प्रेमरूपी जीवन या काव्य संग्रहाचं प्रकाशन आणि न्यू मॉडर्न स्कूल व एकता विद्यालयाचा सालाबाद प्रमाणे साजरा केला जाणारा वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा मी सन्माननीय संजीवजी नाईक साहेब यांना विनंती करतो की आदरणीय श्रीयुत बसवराज लचने साहेब, त्याचबरोबर सन्माननीय सौ संगीता लचने मॅडम या उभयतांना आपण या ठिकाणी सन्मानित करावं. सन्माननीय संजीवजी नाईक साहेब. अजून कोण राहिले का? क्रम आहे ना लिहिलेला प्रास्ताविक, नंतर मग प्रकाशन सोहळा, तिथं मग गोपाळे सर त्या दोघांना घे. प्रास्ताविक मॅडमचे या ठिकाणी प्रेमरूपी जीवन या काव्यसंग्रह
चं प्रकाशन सोहळ्यानिमित्त सर्व मान्यवर या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. थोडक्यात या ठिकाणी या प्रेमरूपी जीवन या काव्यसंग्रहाचं प्रास्ताविक करावं असं मी सन्माननीय सौ संगीता लचाने मॅडम, ठीक आहे, या ठिकाणी तुर्तास आपण प्रेमरूपी जीवन हा जो काव्यसंग्रह न्यू मॉडर्न शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्रीयुत बसवराज लचाने साहेब यांनी आतापर्यंतच्या आपल्या जीवनामध्ये त्यांना मिळालेलं प्रेम, त्यांची झालेली अवहेलना, मोठ्या भाऊ बहिणींकडून मिळालेलं प्रेम, समाजाकडून मिळालेलं प्रेम आणि तुम्ही इथं बसलेले समस्त पालक यांच्याकडून मिळालेल्या प्रेमाच्या या वाटेवरती कशा पद्धतीने प्रगतीचा उच्चांक गाठत साहेबांनी इथपर्यंत हा मार्ग क्रमण केलेला आहे, त्याचं जे वर्णन आहे ते वर्णन करणारं हे काव्यसंग्रह म्हणजे प्रेमरूपी जीवन. आयुष्यामध्ये प्रेमाच्या माध्यमातून जे काही यशाची शिखरं पादाक्रांत केलेली आहेत ती फक्त प्रेम या अडीच अक्षरी शब्दाच्या साह्याने साहेबाने हे सगळं साध्य केलेलं आहे. काव्यसंग्रहामध्ये वेगवेगळ्या विषयावरच्या वेगवेगळ्या कविता आहेत. सरांनी आईवरील प्रेम, त्यानंतर वडिलांवरील प्रेम, समाजाकडून सरांना मिळालेलं प्रेम, त्यांच्या मुलीविषयी त्यांना वाटणारं प्रेम, बहिणींविषयीचं प्रेम, बंधू प्रेम, सर्वच प्रेम या काव्यसंग्रहातून त्याने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि विशेष योगायोग म्हणजे आज सगळ्यांनाच माहिती आहे आज व्हॅलेंटाईन डे आहे, म्हणजेच प्रेमाचा दिवस आहे. आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि त्याच दिवशी सरांच्या प्रेमरूपी जीवन या काव्यसंग्रहाचं प्रकाशन होत आहे. म्हणजेच हा एक उत्कृष्ट योगायोग म्हणता येईल. हे देवानेच घडून आणलेलं आहे, कारण सर आमचे अतिशय प्रेममूर्ती म्हणू शकतो आपण. आम्हाला आमच्या शाळेतील सर्व शिक्षकांना एक कुटुंब प्रमुख या नात्याने सर प्रेम करतात. आणि त्याच काव्यसंग्रहाचं प्रकाशन श्री माननीय संजीवजी नाईक सर यांनी, विलास समेळ सर यांच्या हस्ते व्हावं अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर आजच्या या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती असलेले माझे मित्र, कवी आणि निवेदक श्रीयुत शंकर गोपाळे सर यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी निवेदन करावं. सर्वांना पुनश्च एकदा नमस्कार. आज खरोखर आनंदाचा दिवस आहे. खरं तर हा प्रेमाचा दिवस आहे, अर्थात व्हॅलेंटाईन डे. आणि अलीकडच्या काळामध्ये आपल्याकडे आपल्या भारतामध्ये ही प्रथा रुजली गेली आहे आणि हा प्रेमाचा दिवस प्रेमाने साजरा होत असतो. अशा या प्रेम दिनाच्या दिनी आज प्रेमरूपी जीवन या काव्यसंग्रहाचं प्रकाशन सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. कुमार ओमकार बसतराव लचाने संचालक यांनाही विनंती की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आणि आपण पाहता की एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने आजच्या कार्यक्रमाच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचं जे रूप आपल्याला समोर दिसतंय की एक पालखीमधून ज्या ग्रंथाचं प्रकाशन होणार आहे तो ग्रंथ पालखीच्या माध्यमातून व्यासपीठाकडे येत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचा आहे, कारण कोणताही कवी जो कोणी कवी होतो, जो कविता लिहितो तो कवी होतो, त्याचं एक स्वप्न असतं की माझ्या कवितांचा एक संग्रह लोकांपुढे यावा, वाचकांपुढे यावा. आणि प्रत्येक कवीचं हे स्वप्न असतं आणि हे स्वप्न जेव्हा पूर्णत्वास जातं तो दिवस, तो क्षण हा त्या कवीसाठी परमोच्च आनंदाचा असतो. आणि हा आनंदाचा क्षण आज आपल्या पुढे लचाने साहेब यांच्या प्रेमरूपी जीवन या काव्यसंग्रहाचं प्रकाशन आज आपल्या सर्वांच्या साक्षीने आदरणीय संजीवजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते, त्याचबरोबर नवी मुंबईतील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व सुलेखनकार समेळ काका आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
सर्वांनी जोरदार पुन्हा एकदा टाळ्या वाजवूया, कारण हा आनंदाचा क्षण आहे. आणि आदरणीय संजीवजी नाईक साहेब, त्याचबरोबर समेळ काका, आदरणीय महाडिक सर, आदरणीय रवींद्र पाटील सर आणि सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते आज प्रेमरूपी जीवन या काव्यसंग्रहाचं प्रकाशन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. आपण पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. मागे बसलेले लोकांच्या टाळ्यांचा प्रतिसाद दिसत नाहीये, आम्ही पाहतोय. आपणा सर्वांच्या टाळ्या अपेक्षित आहेत. थोड्याच वेळात कोणताही कवी असतो, त्या कवीचं स्वप्न असतं की काव्यसंग्रह प्रकाशित व्हावा. लचाणे साहेबांच्या जीवनातील हा प्रसंग ते कायम स्मरणात ठेवतील आणि थोड्याच वेळात ते आपल्यासोबत सुसंवाद साधतील. अर्थात त्यांचं प्रास्ताविक असेल, पुस्तकाच्या माध्यमातून त्यांचा प्रवास कसा झाला ते आपल्याला सांगणार आहेत. या ठिकाणी नुकतेच शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे पदाधिकारी श्रीयुत भास्कर देशमुख सर, श्रीयुत लासे सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. न्यू मॉडर्न स्कूल व एकता विद्यालयाच्या वतीनं मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि व्यासपीठावरती त्यांना आमंत्रित करतो. उपस्थित सर्व मान्यवरांचं, सर्व पालकांचं आणि सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. सर्व मान्यवरांना विनंती की आपण आसनस्थ व्हायचं आहे. आदरणीय साहेब आणि सर्व मान्यवरांना विनंती की आपण आसनस्थ व्हायचं आहे. आजच्या कार्यक्रमासाठी लागलीच आपण कार्यक्रमाला पुढे वळतोय. आदरणीय मॅडम प्रास्ताविक करतील, सौ संगीता लचाणे मॅडम. आदरणीय मुख्याध्यापिका प्रास्ताविक करतील, त्यानंतर साहेबांचं मनोगत होईल. आदरणीय संगीता लचाणे मॅडम, मॅडमला विनंती करतो की मॅडम आपण आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. नजरेला दिसणाऱ्या अनेक गोष्टी पण मनाला भावणाऱ्या ठराविक असतात. नजरेला दिसणाऱ्या अनेक गोष्टी पण मनाला भावणाऱ्या ठराविक असतात. ज्या भाषणातून कार्यक्रमाचा बोध होतो त्या भाषणाला प्रास्ताविक म्हणतात. असं प्रास्ताविक सादर करण्यासाठी मी आदरणीय मॅडमला विनंती करतो. आदरणीय व्यासपीठ, प्रमुख अतिथी, प्रशासकीय अधिकारी वर्ग, शिक्षक वृंद, विद्यार्थी विद्यार्थिनी, पालक वर्ग, सर्व रहिवासी, आज आपण इथे न्यू मॉडर्न स्कूल तसेच एकता विद्यालय या दोन्ही शाळांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम तसेच बक्षीस वितरण समारंभ आयोजित केलेला आहे. आणि आत्ताच या कार्यक्रमामध्ये काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा झालेला आहे. काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा या श्री बसवराज लचाणे सर यांचे जीवनातील थोडेसे शब्द, प्रेमरूपी जीवनामध्ये असलेले हे सर्व नाती संबंध आणि त्याबरोबर असलेले आपले नाती यामध्ये थोडक्यात लिहिण्याचा प्रयत्न सरांनी इथे केलेला आहे. स्नेहसंमेलन म्हणजे एक रम्य पहाट, गाण्यांनी गुंफलेली वादळवाट, सोनेरी क्षणाची एक आठवण, सुखदुःखांची गोड साठवण. आज प्रेमरूपी जीवन या काव्यसंग्रहाचं प्रकाशनाच्या क्षणी मला दोन शब्द बोलावेसे वाटतात. प्रस्तावना, कवीविषयी मनातलं, संस्कार, प्रेम आणि समर्पणातून घडणारे सुंदर व्यक्तिमत्व हे प्रत्येकाचे जीवन समृद्ध करते. श्री बसवराज लचाणे सर यांनी आपल्या जीवनातील प्रत्येक नात्यांचा आणि अनुभवांचा सुगंध आपल्या कवितांमधून दरवळला आहे. त्यांचे हे लिखाण केवळ शब्दांचे गुंफण नाही, तर माणुसकीच्या आणि प्रेमाच्या गंगेचे पवित्र जल आहे, जे सर्वांच्या मनाला स्पर्शून जाते. प्रेम हे जीवन आहे, लव्ह इज लाईफ या तत्वज्ञानावर आधारलेले हे विचार जीवनातील सर्व अडचणीवर मात करण्याचे सामर्थ्य देतात.
कवीच्या दृष्टिकोनातून या गोष्टी आपल्या ताकदीने साध्य होत नाहीत, त्या प्रेमाच्या स्पर्शाने सहज साध्य होतात. जीवनातील संघर्ष, सत्य आणि प्रेम यांचा सुंदर मिलाप त्यांच्या कवितांमधून उमटतो. त्यांच्या मनात माणुसकीचा सुगंध आहे, चांगुलपणाचा झरा आहे आणि विचारातून आपुलकीचा स्पर्श आहे. अशा व्यक्तींच्या शब्दांनी देवालाही आपलेसे करण्याची ताकद असते. हे कवी आपल्या विचारातून व्यक्त करतात. या ग्रंथाचे समर्पण त्यांनी आपल्या प्रेमस्वरूप आई, वडील, भावंड, समाजातील शुभचिंतकांना आणि हितचिंतकांना केलेले आहे. यामागे त्यांची कृतज्ञता आणि ऋणानिर्देशनाची भावना दिसून येते. श्री बसवराज लचाणे सर यांचा हा साहित्यिक प्रवास संस्काराचा वसा, प्रेमाची ओळख आणि सत्याच्या मार्गाने चालण्याची शिकवण देतो. त्यांची काव्यसंपदा ही केवळ शब्दांचीच मांडणी नसून ती जीवनाचे प्रतिबिंब आहे. त्यांच्या या अनमोल सर्जनासाठी तसेच सामाजिक आणि साहित्यिक योगदानासाठी त्यांना मी खूप खूप अनंत शुभेच्छा देऊ इच्छिते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. प्रेमरूपी या जीवन या पुस्तकामध्ये नेमकं काय आहे, कशाच्या संदर्भात कविता आहेत, हे मॅडमने अगदी मोजक्या शब्दामध्ये खूप सुंदर प्रकारे सांगितलेलं आहे. मला एक छोटीशी 4 ओळीची कविता सरांच्या पुस्तकातली फक्त एकदा तुमच्या समोर बोलून दाखवावीशी वाटते की कुठल्या प्रेरणेतून सरांनी हा काव्यसंग्रह लिहिला. कुठलाही कवी सहज कवी होत नाही, तर त्यामध्ये खूप जखमा असतात, खूप अनुभव असतात आणि त्यातून एखादा कवी घडतो. तशीच एक सुंदर कविता सरांनी या कविता संग्रहामध्ये लिहिलेली आहे. नाही हरलो अजून देवा बस थोडा थकलो आहे, नाही हरलो अजून देवा बस थोडा थकलो आहे, लांब रस्ता चालून आलो मग सावलीला टेकलो आहे, लांब रस्ता चालून आलो मग सावलीला टेकलो आहे, चढ उतार अन खाज खळगे मार्गी आले किती खोल खड्डे, गेला नाही तोल देवा जरी होते रस्ते निसरडे, सरळ मनाने लावतो लळा मजन ठाऊक कसा लढीवाळा, सारे दुःख देतात कसे ठाऊक मज सारे काही कसे, माझेच मला नाही ओळखत केला संघर्ष मी अव्याहत, केले भले मी निस्वार्थाने सर्वांचे जाणीव कुणाला राहिली चांगले ते विसरून गेले. सरांच्या कवितेमधून सरांना आलेले वाईट अनुभव, समाजातून काही चांगले अनुभव, जेवढे लोक वाईट असतात तेवढे सरांवर प्रेम करणारेही असंख्य लोक आहेत आणि त्यामुळे सर खंबीरपणे आज इथे उभे आहेत. यानंतर मी धन्यवाद मॅडम, धन्यवाद. वेळेचं भान लक्षात घेता आपण मुख्य घटकाकडे म्हणजे अर्थात ज्याची उत्सुकता आपणा सर्वांना आहे की मरगळलेल्या मनानं पुलकित व्हावं, मरगळलेल्या मनानं पुलकित व्हावं, शिनलेल्या शरीरात चैतन्य दाटावं, मरगळलेल्या मनानं पुलकित व्हावं, शिनलेल्या शरीरात चैतन्य दाटावं. ऐकूयात आपण आता अशी समृद्ध वाणी की आतुरलेल्या कानांनी तृप्त तृप्त व्हावं, आतुरलेल्या कानांनी तृप्त तृप्त व्हावं. नवी मुंबईतील आमच्यासारख्या सर्व शिक्षकांचे, पालकांचे आणि सर्व नवी मुंबईकरांचे आधारस्तंभ, मार्गदर्शक, प्रेरणा स्रोत अर्थात आदरणीय संजीवजी नाईक साहेब, आपणास विनंती की आपण आपल्या समृद्ध वाणीतून आम्हा सर्वांना तृप्त तृप्त करायचंय. आदरणीय साहेब. भारत माता की वंदे. न्यू मॉडर्न स्कूल व एकता विद्यालय एकत्र वार्षिक स्नेहसंमेलन वर्ष 24 आणि या स्नेहसंमेलनाचा औचित्य साधून आपल्या मनामध्ये प्रेम भावना ही विविध रूपांमध्ये कशी प्रकट होते त्याचा एक प्रेमरूपी जीवन काव्य संग्रहालयाचं प्रकाशन असा हा आजचा कार्यक्रमाचं स्वरूप. या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित आमच्या भगिनी आणि आपल्या भागातील कर्तृत्ववान अशा सन्माननीय नगरसेविका ॲडव्होकेट भारतीताई पाटील, आमचे सहकारी या भागामध्ये सामाजिक आणि इतर सर्व कार्य करणारे दाजी सणस, आमचे दुसरे सहकारी आदरणीय डी आर पाटील साहेब, आदरणीय सुधीरजी धाकसर, आमचे सहकारी प्रताप नाडिक सर,
विलास समेर सर, रवींद्र पाटील सर, शंकर गोपाळे सर, रुद्राक्ष पातारे सर, भास्करजी देशमुख, इकडे बसलेले आमचे तरुण सहकारी संदेशजी पाटील, निवेदन करणारे दीपकजी कुंडाळकर, विद्या सांगळे, या ठिकाणी हा कार्यक्रम ज्यांच्या माध्यमातून होते ते या संस्थेचे संस्थापक आणि आमचे मित्र बसवराज लचाणे सर, त्यांच्या सौभाग्यवती संगीताताई लचाणे, शांतकुमार लचाणे, ओमकार लचाणे, सरांवरती प्रेम करणारे त्यांचे सर्व सहकारी शिक्षक वर्ग, त्यांचे मित्रमंडळी, या ठिकाणी उपस्थित असलेले या सर्व विद्यालयाचे शिक्षक, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व पालक, विद्यार्थी, नागरिक मित्र, बंधू आणि भगिनी, प्रथमतः सरांचा हा प्रेमरूपी जीवन हा एक प्रथमच पहिल्यांदाच सरांनी कवितेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना प्रसिद्धीच्या माध्यमातून या ठिकाणी आणलं. मी याचं प्रकाशन झाल्याचं जाहीर करतो. आता पाश्चात्य भूमीच्या अनुषंगानं 14 तारीख ही पाश्चात्य आपल्याकडे नाही, आपल्याकडे नाही. हे व्हॅलेंटाईन डे हा परदेशी पाहुणा आहे, तो काय आपला पाहुणा नाही आहे. परंतु आता आपण असं म्हणतो की मोबाईलने जग एकत्र आलेलं आहे, जग जवळ आलेलं आहे. त्याच्यामुळे ज्या चांगल्या गोष्टी आपल्याकडे ना आपल्या चांगल्या गोष्टी तिकडे असं सर्व जगात होते. परंतु आज निमित्त जरी सरांनी ते जरी असलं तरी प्रकाशन त्यांनी आपल्या संस्थेच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं केलेलं आहे. आणि म्हणून मी प्रथमतः सरांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की एक शिक्षक रूपानं असताना सुद्धा, एक संस्थेचे प्रमुख असताना सुद्धा मनाच्या एका कोपऱ्यामध्ये जे विविध प्रेमाचे वलय जे आहेत ते तुम्ही या संग्रहालयामध्ये, ह्या सुंदर अशा संग्रहामध्ये केलेलं आहे, याचा संग्रह केलेला आहे. आणि खरोखरच विविध स्वभावाच्या व्यक्तिमत्वांचं प्रेम कसं असतं आपल्या सर्वांना कल्पना आहे की असं म्हणतात की भगवंताचं आणि भक्ताचं प्रेमरूपी जे नातं आहे ते इतकं दृढ असतं की भक्तासाठी देव त्याच्याकडे जातो. आज शबरीचे रामाप्रती असलेलं प्रेम की त्यांना आंबट बोर जाऊ नये आणि त्या प्रेमापोटी त्यांनी चाकलेलं होतं. परंतु ते भगवंताला माहिती होतं, परंतु उष्ट जरी असलं तरी माझ्यावरती एक भक्ताचं प्रेम होतं. असं अनेक प्रेमरूपी छटा आपल्याला सरांनी या ठिकाणी, आई वडील प्रत्येक नात्याचं प्रेम हे महत्त्वाचं असतं. प्रेम हे 2च अक्षर आहे, पण त्याची उंची ही आभाळाला जसं मोजता येत नाही, जसं समुद्राची खोली मोजता येत नाही, तशी या 2 शब्दांची महत्त्व आहे, खोली आहे, उंची आहे. आज सरांचं खरोखर कौतुक करावं तेवढं कमीच आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे सरांची. एका छोट्याशा गाव खेड्यातून मुंबईसारख्या शहरात यायचं, परंतु स्वतः येत असताना D.R. पाटील साहेब स्वतःचं तर ओळख निर्माण करायची, परंतु स्वतःची ओळख निर्माण करता करता समाजामध्ये एकरूप होण्याचं काम हे सरांनी केलेलं आहे. मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांचं कौतुक करतो. म्हणजे ते लचाणे सर मला आठवतात 25 वर्षापूर्वीची, की ज्यांनी, आता 24 वर्ष झाले ना आता, तेव्हा त्यांची धडपड होती की माझी शाळा असायला पाहिजे, जागा कुठून आणणार सर म्हणजे सरांना मी बोललो, सर बोलले की तेव्हा पैसे माझ्याकडे कुठून पैसे आणणार मी. पण माझ्या मनामध्ये जिद्द होती की नाही, एक शिक्षण संस्था चालू केली पाहिजे. गरीब जी आता इथे शिक्षक पालक वर्ग बसलात ना, 25 वर्षापूर्वी आज 1 रुपया, आता आपण असं कोणाचं नाव म्हणजे असं म्हणतो की आपण भिकारी पण 1 रुपया घेणार नाही,
₹1 दिला तर तो म्हणतो नाही ₹5 द्या. म्हणजे त्याची किंमतसुद्धा आज ₹1 राहिली नाही. तसं 25 वर्षापूर्वीचं तुम्ही जर विचार केला तर फी काय रुपये होती? ₹1, ₹2, ₹3, जास्तीत जास्त ₹5 शाळांमध्ये. आणि तुमच्या खाजगी संस्थेमध्ये माझ्या मतेप्रमाणे ₹25, ₹50 याच्या पलीकडे जास्त काही नव्हतं. परंतु त्यावेळेस एक व्यक्ती उठतो आणि त्याचं म्हणणं आहे की मला गरिबांना शिक्षण द्यायचं आहे. गरिबांच्या मुलांसाठी कुठून शिक्षण द्यायचं, त्यांना कोण शिक्षण देणार? ही भावना जेव्हा मी सरांचे बघितली तेव्हा त्यावेळेस मी महापौर होतो आणि मला आठवतं की सरांच्या मध्ये ते एक स्पार्क बघितला की हा म्हणजे आता तरी बरी वाटते त्यांची, तेव्हा तर फार एकदम तुम्ही तुमचं तर 25 वर्षापूर्वीचा फोटो घ्या सरांचा, तुम्हाला सांगतो. म्हणजे सर दिसतच नव्हते. म्हणजे शरीर यष्टी काय अशी काय भरदस्त व्यक्तिमत्व नाही, परंतु मेहनत करण्याची क्षमता भारतीताई त्यांच्यामध्ये. आणि म्हणून मला आज त्यांचं 25 वर्षानंतर म्हणजे मी 25 वर्षापूर्वी जे सर बघितले आहेत ना, म्हणून मला माहिती आहे त्यांची धडपड बघितलेली आहे. आताही त्यांनी थोडंसं कानामध्ये सांगितलं थोडं अडचण आहे म्हणे, अजूनही अडचण आहे. अडचणीतून मात करून जो पुढे जातो ना तोच इतिहास घडवतो. हे आजपर्यंतचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिमत्व बरेच राजे होऊन गेले, परंतु छत्रपती शिवाजी महाराजच त्याच्यामध्ये पुढे का? तर त्यांनी सर्वांच्या म्हणजे प्रवाहाच्या बरोबर जाणारे बरेच असतात, पण प्रवाहाच्या विरोधात जाऊन विजय करणारे हे एकमेव छत्रपती शिवाजी महाराज असतात. आणि म्हणून मला वाटतं रचाने सरांनी जो त्यांचा प्रवास आहे तो मी स्वतःहून जाऊन बघितलेला आहे. छोट्या छोट्या गोष्टींपासून अनेक अडचणीपासून, म्हणजे आता काही गोष्टी बिहाजी माईकवर बोलणं उचित नाही, परंतु त्यांना मनाला न पटणाऱ्या गोष्टी पण त्यांनी काय केलेल्या आहेत. मंत्रालयात काय केलं आहे, शिक्षण खात्यात जाऊन काय केलं आहे, SSC बोर्डात जाऊन काय केलं आहे, मान्यता कशी, विना अनुदानित अनुदानित, म्हणजे अडचणी आहेत, परंतु जिद्द त्यांची सरांची. आणि मला आनंद आहे की इथे यशस्वी पुरुषाच्या मागे एक यशस्वी स्त्री असते, तसं ताईंच्या माध्यमातून त्यांच्या मागे एक व्यक्ती उभ्या राहिल्या. आता इथे एकमेकांना पूरक आहे. यशस्वी स्त्रीच्या मागे पण यशस्वी पुरुष आहे. एकमेकांना धरून दोघांनी जे कार्य या ठिकाणी चालू केलेलं आहे, हे बघा श्रीमंतांसाठी आज आता बघा या नवी मुंबई सारख्या शहरामध्ये प्रत्येक प्रकारच्या लोकांसाठी शाळा आहेत. रिलायन्सची कुठली रिलायन्स फाउंडेशन आहे, DY पाटील आहे, बरोबर आहे ना. मग त्याच्या खालती बाबा एवढा पैसा नाही आमच्याकडे, मग थोडंसं खालती, मग अजून थोडंसं खालती, मग नंतर मग शेवटी सरांची आपली शाळा येते, कारण ती गरिबांची शाळा आहे. आणि मी एक सरांचं वैशिष्ट्य बघितलं, सरांनी शिक्षण देताना कधी जात धर्म पंथ भाषा कधी बघितली नाही का हा कुठल्या जातीचा आहे धर्माचा आहे. गरीब जरी असला तरी त्याची गरज सरांनी बघितलेली आहे आणि त्यांना शिक्षण दिलेलं आहे. ते लचाने सर आहे, हे मी स्वतःहून बघितलेलं आहे. आणि म्हणून त्यांचं कौतुक करण्यामागचं कारणच ते आहे की त्यांनी प्रत्येक गोष्ट, आणि माणसाने स्वप्न का मोठी बघू नये. जर मानवानं स्वप्न बघितलंच नसतं मी चंद्रावर जाणार, तर माणूस चंद्रावर जाणार कसं? स्वप्नही मोठीच बघायला पाहिजेत, भले तुम्ही ते छोटे असणार. जिथपर्यंत तुम्ही मोठी स्वप्न बघत नाहीत तिथपर्यंत तुम्हाला पुढे जाता येत नाही. सरांनी स्वप्न बघितलं मी क्लास चालवेन, मग शाळा चालवेन. आता ते म्हणतात मला अजून पुढे जायचं आणि जायलाच पाहिजे सर. आणि मला तो दिवस लांब नाही आहे जेव्हा सर या ठिकाणी मोठ्या कॅम्पसमध्ये आपलं कॉलेज आर्ट्स कॉमर्स सायन्स सर्व असेल आणि लोकांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं जी प्रगती आहे, प्रगती ही शिक्षणानेच येत असते हे आत्तापर्यंत म्हटलेलं आहे आणि ती वस्तुस्थितीच आहे. आज या ठिकाणी भारतीताई मोबाईलच्या माध्यमातून टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जग आता फार जवळ आलेलं आहे. आणि आता तर आर्टिफिशियल इंटेलिजंट, मी इथे आता उपस्थित असलेले जे आता माता भगिनी आहेत विद्यार्थी आहेत त्यांना सांगू इच्छितो की आता आपलं 17 एप्रिल साधारण 17 एप्रिल ते 17 मेच्या मध्ये नवी मुंबईचं स्वतःचं एअरपोर्ट याचं उद्घाटन होणार आहे, ज्याचं नाव लोकनेते दी.बा. पाटील आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळ असं त्याचं नामांतरण असणार आहे. आणि पहिलं विमान तिथून झेप घेईल अमेरिकेला आणि त्या नवी मुंबई टू न्यूयॉर्क
असं त्याचा पहिला प्रवास असणार आहे आणि त्याचा पहिला प्रवासी संजीव नाईक असणार आहे. मी जाणार आहे त्या पहिल्या विमानातून. याचं कारण तुम्हाला सांगतो, ते विमानतळ आणण्याचं काम मला छोटंसं काम करायला संधी मिळाली जेव्हा मी खासदार होतो तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने. ते एअरपोर्ट 25 वर्ष आज होईल, उद्या होईल, परवा होईल, परंतु त्याची पहिली NOC तत्कालीन त्यावेळेस प्रफुल्ल पटेल साहेब हे हवाई उड्डाण मंत्री होते, त्यावेळेस जयंती नटराजन या पर्यावरण खात्याच्या मंत्री होत्या आणि त्यावेळेस माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं फार मोठं योगदान त्या ठिकाणी ठरलं की त्याला NOC मिळाली आणि पहिलं त्या ठिकाणी त्याचं एन्व्हायरमेंट NOC मिळाली. आणि मला आनंद होतो आहे की त्याच्यानंतर त्याचा प्रवास खडतर झाला, परंतु माननीय मोदी साहेबांनी ते ठरवलं की नाही हे व्हायलाच पाहिजे आणि मोदी साहेबांनीच त्याचं भूमिपूजन केलं आणि आता मोदी साहेबच त्यांचं उद्घाटन करणार आहेत. ही खरी किमया या ठिकाणी मोदी साहेबांच्या माध्यमातून यावेळेस होणार आहे. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याचं शिलान्यास केला आणि त्याचं उद्घाटन आता माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याच मुख्यमंत्री कारकिर्दीत होतोय, याचा नक्कीच आपल्याला अभिमान वाटेल. आता तुम्ही म्हणाल उद्घाटन, आता उद्घाटन बाजूला ठेवतो. तिकडे 50,000 लोकांना नोकरी लागणार आहे. किती? त्याच्यामध्ये 12वी पास, 15वी पास, आर्ट्स सायन्स कॉमर्स, इंजिनियर, एव्हिएशन सेक्टर म्हणजे त्याच्यामध्ये आपण बोलतो की नाही की पायलट असेल, क्रू मेंबर असेल, एअर हॉस्टेस असते, या सर्व गोष्टींची उपलब्धता त्याच्यामध्ये 50,000 लोकांमध्ये भारतीताई आहे. तिकडे साधारण 100 हॉटेल येत आहेत. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये लोकांना नोकरी लागणार आहे. शेफ, जेवण बनवणं, तिकडे वेगवेगळ्या डेस्क ऑफिसमध्ये डायरेक्ट, इनडायरेक्ट, फ्रंट ऑफिस, बॅक ऑफिसमध्ये नोकरी मिळणार आहे. तिकडे वेगवेगळ्या प्रकारच्या इम्पोर्ट एक्सपोर्ट झोन येणार आहे. कालच मी सिडको MDंच्या बरोबर बसलो होतो. तिकडे 500 एकरमध्ये, आता तुम्ही सर्व सर मंडळी आहेत म्हणून तुम्हाला सांगतो, 500 एकरमध्ये जगातल्या 100 युनिव्हर्सिटींचे कॉलेजेस त्या एअरपोर्टला लागूनच 500 एकरमध्ये येणार आहेत. जगातलं कुठलंही शिक्षण घेण्यासाठी तुम्हाला आता पुढच्या 10 वर्षांमध्ये अमेरिकेला जायची गरज नाही, युरोपला जायची गरज नाही, इंग्लंडला जायची गरज नाही. इंग्लंडच तुमच्या नवी मुंबईत येणार आहे, अमेरिकेच तुमच्या नवी मुंबईत येणार आहे. असं 500 एकरमध्ये एज्युकेशन हब बनतं आहे. DR पाटील साहेब, 500 एकरमध्ये जगातलं कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन अमेरिकेला जायची गरज नाही, जर्मनीला जायची गरज नाही. ते सर्व प्रकारचे 10,000 बेडचं हॉस्पिटलचं कॉम्प्लेक्स त्या एअरपोर्टच्या बाजूला बसणार आहे. तसंच त्याच्या बाजूला एज्युकेशन, हेल्थ, त्याच्याबरोबर एरोसिटी येणार आहे, हॉटेल इंडस्ट्री येणार आहे आणि त्याच्या बाजूला इम्पोर्ट एक्सपोर्ट झोन होणार आहे. या सर्व गोष्टींसाठी 50,000 लोकांना नोकरी लागणार आहे. मला असं वाटतंय भारतीताई, आपल्या या कोपरखिरण्यातले त्या 50,000मध्ये 500 तर लोक नोकरी लागले पाहिजेत की नाही राजी? आणि ते लावण्याचं काम आता माननीय गणेश नाईक साहेब तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने करतील. फक्त तुम्ही सर्वांनी आपले सर्टिफिकेट घेऊन तयार राहा. त्याच्यासाठी 6 महिन्याचा कोर्स आहे, 9 महिन्याचा कोर्स आहे, 1 वर्षाचा कोर्स आहे, 1.5 वर्षाचा कोर्स आहे. आणि या सर्व गोष्टींची उपलब्धता आपल्या लोकांसाठी असणार आहे. नवी मुंबईकरांना पहिलं प्राधान्य असणार आहे. कोपरखिरण्याच्या रेल्वेच्या स्टेशनला बसायचं आणि एअरपोर्टच्या स्टेशनला उतरायचं, जास्त लांब नाही. आणि म्हणून मला विश्वास आहे लचाने सर, आजचा हा सोहळा लोकांच्यासाठी आहे, मुलांसाठी. मुलं आता वैतागू नको आणि म्हणून त्यांचं स्टेज बीज काय मेकअप बिकअप त्यांचा अडचणीचा होऊन जाऊ नये. आणि म्हणून आपण सर केलेलं कार्य हे खूप मोठं आहे. हे भविष्यामध्ये अजून याला स्वरूप मोठं यावं याच्यासाठी आम्ही सदैव तुमच्या पाठीमागे आहोत असं आपल्याला या ठिकाणी सांगून मी माझं लांबलेलं भाषण या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद साहेब. आपण आपल्या समृद्ध वाणीने आम्हा सर्वांना खरोखरच तृप्त केला आहे. साहेब, आपण सांगताना की लचाने साहेबांच्या संघर्षाबद्दल बोलला, त्याला लागूनच मला बोलावंसं वाटतं की पाण्याने आंघोळ करणारे फक्त पोशाख बदलतात, पाण्याने आंघोळ करणारे फक्त पोशाख बदलतात, पण घामाने आंघोळ करणारे हे मात्र इतिहास बदलतात. आणि साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे लचाने साहेब नक्कीच तो इतिहास बदलतील. आणि
आता मी ज्यांना आमंत्रित करणार आहे त्यांच्यासाठी बोलावंसं वाटतंय की अधीर मनाला आवर घाला जरा, अधीर मनाला घाला जरा, अस्वस्थ जीवाला धीर द्या जरा, कारण आता अनुभवणार आहोत अशा व्यक्तिमत्वाला जे या कार्यक्रमाचा मानबिंदू खरा. लचाने साहेब, आपणास विनंती की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. हॅलो. वेळेचं अभाव असल्यामुळं मंचावरती असलेले माझे सर्व आधारस्तंभ, मला सहकार्य करणारे, नेहमीच माझ्यावरती प्रेम करणारे, सगळ्यांचं नाव घेत बसत नाही, त्यामुळे वेळ खूप कमी आहे. आणखी कार्यक्रम पण भरपूर आहे. फक्त ह्या कार्यक्रमासाठी, हे जे कविता प्रकाशनसाठी ज्यांच्यासाठी मी आतुर होतो, ते आमचे नवी मुंबईचे शिल्पकार, आपले माझी सगळ्यात आवडते. हे कविता मी आजचं नाही सर, तुम्ही खासदार झालात ना त्यावेळेस कविता केलेलं आहे, ते सांभाळून ठेवलेलं आहे. आज मी तेच कविता पुन्हा रिटर्न हे घेत आहे. हां, आणखीन याचं प्रेम पण तुम्हाला दिलेलं आहे, पुन्हा दुसऱ्यांदा. संस्कार, संस्कारातून घडले जाते सुंदर व्यक्तिमत्व. सागरासारखे विशाल हृदय, गुलाबासारखे हास्य, योगायोगाने पाहण्यास मिळाले मौल्यवाने रत्न. नवी मुंबईसारखे शहर लाभले, हेच आमचे भाग्य. नावाप्रमाणे संजीवनच आहे संजीव नाईक यांच्यात. चंद्रासारखी शीतलता आहे स्वभावात. गुलाबच फुलला जसा मुख पृष्ठाच्या सुंदर हास्यात. संस्कारातून घडले जाते सुंदर व्यक्तिमत्व. सागरासारखे विशाल हृदय, गुलाबासारखे हास्य, मार्ग दाखवी अडचणीतून, मिळे समाधान बोलण्यातून. विचारांचे सामर्थ्य चांगले, मन भारावून जावे शिष्टाचारातून. द्वेष, मत्सर, अहंकार कुठेच नाही यांच्यात. संस्कारातून घडले जाते सुंदर व्यक्तिमत्व. सागरासारखे विशाल हृदय, गुलाबासारखे हास्य, जीवनाची सार्थकता असे सुंदर व्यक्तिमत्वात. साधेपणा, उच्च विचार, संघर्षावरही होई मात. पुत्र लाभावा असा होई स्वाभिमान, सर्वाभिमान. अशक्य गोष्टी शक्य होई असे सार्थकतेला प्रणाम. संस्कारातून घडले जाते सुंदर व्यक्तिमत्व. सागरासारखे विशाल हृदय, गुलाबासारखे हास्य. ओढे नद्या तुडुंब भरूनी वाहत जाऊन मिळतात सागरास. झऱ्याची निर्मळता कधी माहीत होणार या सागरास. बिचाऱ्या झऱ्याने काय करावे ना कळे कोणास. चांगले वाईट घेऊनही जातात या झऱ्याच्या जलास. संस्कारातून घडले जाते सुंदर व्यक्तिमत्व. सागरासारखे विशाल हृदय, गुलाबासारखे. शेवटचा कडवा एक झरा आहे. मी सागर हे आमचे खासदार साहेब आहेत. या झऱ्याचं व्यथा खासदार साहेबांना मी कवितेच्या रूपातून सांगितलेलं आहे. आणखीन एक छोटंसं भेट साहेबांना आता उघडायला काय हरकत नाही. धन्यवाद सर, धन्यवाद. आपण आपल्या कवितेतून साहेबांप्रती आणि आपल्या साहित्याप्रती जे प्रेम व्यक्त केले त्याबद्दल धन्यवाद. दरम्यानच्या काळामध्ये रविकांतजी पाटील माजी नगरसेवक साहेबांचं आगमन झालं, त्यांचं सहर्ष स्वागत. त्यांसमवेत श्रीयुत भगवान खोपडे समाजसेवक, त्यांचंही आगमन झालं, त्यांचंही सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर श्रीयुत दीपक देशमुख पुण्यनगरीचे पत्रकार आहेत, पत्रकार साहेबांचंही सहर्ष स्वागत. उपस्थित सर्व मान्यवरांचं सहर्ष पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. साहेबांच्या विनंतीनुसार रविकांतजी पाटील साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. लचाने सरांना विनंती की सर आपण रविकांतजी पाटील साहेबांचं स्वागत करायचं आहे. तुलसी रोप आणि प्रेमाची शाल, अर्थात आज प्रेमाचा दिवस आहे आणि या शालीमधून आणि आजच्या काव्यसंग्रहाचं नाव सुद्धा प्रेमरूपी जीवन आहे, म्हणून रविकांतजी पाटील साहेबांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे.
लहासे सरांना विनंती की सर आपण हे व्यासपीठावर यायचंय. ठीक आहे, धन्यवाद धन्यवाद. आणि त्याचबरोबर भगवान खोपडे समाजसेवक यांचंही स्वागत होत आहे. लचाने सरांना विनंती की सर आपण भगवान खोपडे साहेबांचंही स्वागत करायचं आहे. आजचा हा कार्यक्रम खरं तर एक विशेष कार्यक्रम म्हणावा लागेल, कारण कोणताही कवी जेव्हा कविता लिहितो अगदी त्या पहिल्या कवितेपासून तर काव्यसंग्रहाचं प्रकाशन होईपर्यंत त्या कवीच्या मनात एकच प्रबळ इच्छा असते की त्या कवितांना काव्यसंग्रहाचं स्वरूप यावं. दरम्यान ओमकार लचाने न्यू मॉडर्न संचालक यांचंही स्वागत. कोणाच झालं ना, कोणाच बाकी. सर्व मान्यवरांना विनंती की आपण आसनस्थ व्हायचंय. धन्यवाद नाईक साहेब, आपण आलात, कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. आम्हा सर्वांच्या प्रेमाखातर आपण आलात, लचाने साहेबांच्या प्रेमाखातर आलात. आपल्या शुभ हस्ते आजच्या कार्यक्रमाचं नवे नवे प्रेमरूपी जीवन या काव्यसंग्रहाचं प्रकाशन झालं. आपण आपल्या समृद्ध वाणीने आम्हा सर्वांना तृप्त केलं. त्याबद्दल पुनश्च एकदा नाईक साहेब आपण मनापासून स्वागत. धन्यवाद. भास्कर देशमुख सरांना. छत्रपती शिक्षण संघटनेचे पदाधिकारी भास्कर देशमुख साहेब यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. देशमुख साहेबांना विनंती की आपण व्यासपीठावर यायचा, आपला सन्मान होतोय. मी पुनश्च एकदा नाईक साहेबांचे आभार मानतो की साहेब आपण आलात, कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. आपण आपल्या शुभ हस्ते प्रेमरूपी जीवन या काव्यसंग्रहाचं प्रकाशन केलं. आम्हा सर्वांना आपल्या समृद्ध वाणीने मंत्रमुग्ध केलं, तृप्त केलं. त्याबद्दल नाईक साहेबांचा पुनश्च एकदा आभार. न्यू मॉडर्न स्कूल व एकता विद्यालय आयोजित वार्षिक स्नेह संमेलन व बक्षीस वितरण सोहळा, त्याचबरोबर कविवर्य बसवराज लचाने सर यांच्या प्रेमरूपी जीवन या काव्यसंग्रहाचं प्रकाशन सोहळा आपणा सर्व पालकांच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये काव्यसंग्रहाचं प्रकाशन संपन्न झालेलं आहे. पुनश्च एकदा आदरणीय नाईक साहेब आणि सर्व मान्यवरांचे उभय संस्थांतर्फे धन्यवाद, आभार. भास्कर देशमुख सर, आपणास विनंती की आपण व्यासपीठावर यायचा, आपला सन्मान होतोय. लचाने सरांना विनंती की सर आपण देशमुख साहेबांचा सन्मान करायचा आहे. आदरणीय लचाने सर त्यांचा जो काव्यसंग्रह आहे प्रेमरूपी जीवन, तो काव्यसंग्रह सस्नेह भेट देऊन देशमुख सरांचा सन्मान करत आहेत. खरं तर मी सांगत होतो की कोणताही जो कवी असतो त्या कवितेला लहासे सरांना विनंती आहे की त्यांचाही सन्मान होतोय. खाली जाऊन सन्माननीय श्रीयुत लासे सर यांना विनंती आहे की भास्कर देशमुख सरांचा आधार घेऊन आपण थोडंसं स्टेजच्या पाशी यावं. आपला या ठिकाणी सन्मान होत आहे, तो स्वीकारावा. छत्रपती शिक्षक संघटनेचे पदाधिकारी श्रीयुत लासे सर यांना या ठिकाणी कविवर्य श्रीयुत बसवराज लचाने साहेब हे प्रेमरूपी जीवन हा काव्यसंग्रह त्या ठिकाणी त्यांना सस्नेह भेट देऊन त्यांना सन्मानित करीत आहेत. कविवर्य श्रीयुत बसवराज लचाने साहेब. कवी आणि एखादी माता यांचं जीवन जवळपास एक समान असतं. ते असं की एखादी माता जेव्हा गरोदर असते तिच्या उदरामध्ये एक बाळ असतं. ते बाळ जन्माला येतं
ते बाळ लहानाचं मोठं होतं, त्या बाळाला कसं खाऊ घालायचं, कसं नाहू